काय मग मंडळी, तुम्हाला काय वाटतं? खानदेश म्हटलं म्हणजे फक्त वरणबट्टी, वांग्याची भाजी व काळ्या मसाल्याची भाजी? असं नाही होत. खानदेश म्हटलं म्हणजे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ जे की बाकी लोकांना माहित नाही, पण जे खानदेश आहेत त्यांना तर नक्कीच माहिती आहेत. त्यातलाच एक म्हणजे मूग डाळीचा शिरा. खानदेशी लग्न पंक्तीत बुंदी जलेबी नसेल तरी चालेल, पण मूग डाळीचा शिरा हा असायलाच पाहिजे. त्याशिवाय पंक्तीत जेवायला मजा नाही. चला तर मग परफेक्ट टेक्स्चर हलवाईसारखा रवाड तोंडात टाकताच पाणी होणारा मूग डाळीचा शिरा बनवायला घेऊया. इथे मी 1 वाटी बिना सालीची मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळीला मी पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. लक्षात ठेवायचंय, मूग डाळ आपल्याला भिजवायची नाही, फक्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मूग डाळ धुवून झालंय, चाळणीवरती टाकते मी आता. त्यावरचं सर्व पाणी निथळू द्यायचंय. मूग डाळ धुवून तुम्ही याला कोरड्या फडकाने पुसून घेतलं तरी देखील चालेल. आता इथे मी जेवढी वाटी मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी इथे मी साखर घेतली. प्रमाण अगदी लक्षात ठेवायचंय. 1 वाटी मूग डाळ तर 1 वाटी साखर आणि त्याच्यात 1.5 ग्लास एवढं पाणी घातलंय. त्यात मी 3-4 केसरच्या पाकळ्या टाकते. त्याचसोबत 1 चमचा इलायची पावडर घालते. इलायची पावडरच्या ऐवजी तुम्ही अख्खी इलायची घातली तरी देखील चालेल. आता हे पाणी मी उकडायला ठेवते गॅसवरती. लक्षात ठेवायचंय, आपल्याला पाणी उकडायचंय फक्त, किंवा साखर वितळून घ्यायची. 1 तारी किंवा 2 तारी पाक अजिबात करायचा नाही. छान खडखडून पाणी उकळलं, साखर विरघळली की लगेच गॅस बंद करू. दुसरीकडे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये पाणी निथळून गेलेली डाळ टाकली आणि छान आता भाजायला घेते. डाळमधलं थोडं पाणी आटलं की लगेच मी त्यात 1 चमचा एवढं तूप घातलंय. तूप जास्त घालायचं नाही, फक्त डाळ आपल्याला भाजली जाईल एवढंच. तूप घालून छान आपल्याला डाळ अगदी खरपूस भाजायची, जशी आपली डाळ आधी धुण्याच्या आधी होती, अगदी खरखरीत आणि आवाज येत होता, अगदी त्या पद्धतीने. जर नसेल तेवढं लक्षात येत तर डाळ थोडी ब्राउनिश झाली किंवा त्याचा सुगंध यायला लागला भाजल्यानंतर, गॅस बंद करून डाळ भाजणं थांबवायचं. गार झाली की मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची. इथं सर्व डाळ मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेली आहे. आता मिक्सरला लावून अगदी फाईन पावडर तयार करायची. जाडसर ठेवायचं नाहीये. जर जाडसर असेल तर चाळून घेतलं तरी देखील चालेल. आता हे पीठ बाजूला ठेवू. त्याच कढईमध्ये इथे मी 5 ते 6 चमचे एवढं तूप घातलंय. तूप जर वाटीने म्हटलं तर 1/4 वाटी एवढं तूप येईल. तूप छान गरम झालं, त्यात मी कट केलेले काजू आणि बदाम तळून घेते. काजू बदाम हलकासा ब्राऊन रंग किंवा सोनेरी रंग येईल तोपर्यंतच भाजायचे. काजू बदाम छान तळून झालेत, त्याला एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते आणि त्याला बाजूला ठेवते. तर त्याच तुपामध्ये इथे मी 1 चमचा बारीक रवा टाकते. त्यासोबत 1 चमचा बेसन पीठ. रवा आणि बेसन पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचंय, सोनेरी रंग येईल तोपर्यंत. रवा आणि बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या हलव्याला किंवा आपल्या शिराला खूप छान टेक्स्चर येतं. इथं बघू शकता तुम्ही, छान रंग आलेला आहे, भाजून देखील झालेलं आहे. त्यात आता मी तयार केलेलं मूग डाळीचं पीठ टाकून घेते. पीठ टाकून लगेचच आपल्याला एका हाताने कंटिन्युअसली मिक्स करत जायचंय. अजिबात थांबायचं नाहीये. इथं मी देखील थांबलेली नाही. कंटिन्युअसली 3 ते 4 मिनिटापर्यंत ते पीठ छान भाजून घेते. पीठ आपल्याला एवढं भाजायचंय जोपर्यंत त्याचा छान सुगंध येत नाही किंवा त्याचा रंग बदलत नाही. इथे पीठ छान रंग यायला लागलाय आणि सुगंध देखील खूप छान येतोय. पीठ भाजताना थोडा वेळ लागतो, पण चव जर म्हणाल तर अप्रतिम होते. इथं छान सोनेरी रंग येईपर्यंत मी पीठ भाजून घेतलेलं आहे. आता त्यात मी तयार केलेलं साखरेचं गरम पाणी हळूहळू करत टाकते. पाणी घालताना थोडी काळजी घ्या. एकदम जर पाणी घातलं तो पाणी पीठ वरती येतं आणि अंगावरती शिंतडे उडू शकतात. म्हणून थोडं काळजीपूर्वक पाणी थोडं थोडं करतच घालायचंय आणि एका हाताने कंटिन्युअसली मिक्स करत जायचे. या वेळेला अजिबात थांबायचं नाही. कंटिन्युअसली 3 ते 4 मिनिटापर्यंत मिक्स करायचं, जोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी आटत नाही किंवा गाठी मुडत नाही. सुरुवातीचे जर तुम्ही 2-3 मिनिटं हात कमी चालवला तर त्यात गाठी पडू शकतात आणि मग त्या लवकर मुडत नाही. आता इथं मी राहिलेले जे पाणी होतं ते देखील त्यात ऍड केलेलं आहे आणि पुन्हा त्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत छान मिक्स करून घेते. इथे मी जे काही 1.5 ग्लास पाणी गरम केलं होतं ते पूर्ण वापरून घेतलेलं आहे. थोडंफार देखील उरू दिलेलं नाही. आता आपल्याला हलवा जास्त पातळ वाटत असेल, पण नाही, त्याला अजून आपल्याला भरपूर शिजवायचं आहे. आता त्यात मी तळून घेतलेले जे काही काजू बदाम होते त्यात टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा त्याला मिक्स करून घेते. इथं बघू शकतात, हलव्याचं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि छान पद्धतीने आता तो ड्राय देखील झालेला आहे. आता आपल्याला हलवा तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत त्याचा कडेने तूप सुटत नाही छान पद्धतीने. ह्या हलव्याला आता आपण सहजच 2 ते 3 मिनिटानंतर चेक करू शकतो किंवा 2-3 मिनिटानंतर त्याला परतवू शकतो. इथं बघू शकता, छान कडेने तूप सुटलेलं आहे आणि हलवा आधीपेक्षा खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे. छान रवाळ दिसतोय. तर गॅस बंद करते. आपला हलवा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे.
तुमचा देखील मूग डाळीचा हलवा छान येत नसेल तर तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो करून याच पद्धतीने मूग डाळीचा हलवा ट्राय करा. नक्कीच हलवाईसारखा टेक्स्चरचा मूग डाळीचा हलवा तुम्ही देखील बनवू शकतात. तर आजच ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.